नमस्कार मंडळी. पहिला आणि दुसरा पार्ट बघितला नसेल तर आधी ते बघा, नाहीतर तुम्हाला नेटफ्लिक्स मधल्या आधीच सुरू झालेल्या सिरीज सारखे वाटेल. मागच्या पार्ट मध्ये आपला मोबाईल मिशन अजून पूर्ण झाला नव्हता. आम्ही क्रोमामध्ये इतक्या फेऱ्या मारल्या होत्या की सेल्समॅन आम्हाला ग्राहक कमी आणि नातेवाईक जास्त समजू लागले होते. शेवटी त्यांनी आम्हाला बाजूला घेतलं आणि सांगितलं, सर तुमचं कुपन आणि जीएसटीचा विषय बेळगाव मधल्या क्रोमामध्ये होईल. मी म्हटलं मग चला मग थेट बेळगावला. आणि आम्ही पकडली कर्नाटक बस, कारण की आपल्याकडे कार होती, बाईक होते, पण आतले किडे बसनं जायचे म्हणत होते. बसमध्ये चढल्या चढल्या पहिलं दर्शन झालं स्वामीजींचं. मी माझ्या लहान भावाला म्हटलं, भावा आज मोबाईल मिळणार, कारण की स्वामींनी ग्रीन सिग्नल दिले. मग आम्ही पोहोचलो लिप्पानीमध्ये. आता लिप्पानी म्हटलं की एकच स्वप्न, ओल्ड हरिप्रिया मधली कुर्मापुरी. आम्ही धावत गेलो आणि आम्हाला तिथं कळलं की कुर्मापुरी अजून बनलीच नाही. त्या क्षणी माझ्या हृदयाकडून मेंदूला शिवी खायला लागली. मग म्हटलं काही हरकत नाही, चला जाऊ न्यू हरिप्रियाला. तिथं गेलो आणि तिथनं पण उत्तर आलं, कुर्मापुरी बनलीच नाही. मी म्हटलं देवा, मोबाईल मिळो की ना मिळो, कुर्मापुरी तर मिळू दे. शेवटी इडली मागवली, पण भाऊ तिथली इडली एवढी सेक्सी होती ना, 2 मिनिटांसाठी मी विसरूनच गेलो, मोबाईल आणायला गेलेलो. आमच्या सोबत होता चहा प्रेमी, मग घेतला आम्ही चहा. पण इथला चहा एवढा टेस्टी होता ना, प्रेमाचा अमृत कुंभच होता, एक नंबर. तुम्ही लिप्पानीला गेला तर एकदा इथली इडली आणि चहा ट्राय करा. आणि मी पहिल्यांदा बशीतनं चहा पित होतो 12 वर्षानंतर, आणि हा मला एकदम एक्सपिरियन्स भारी वाटला. मग सुरू झाला दुसरा अध्याय, कर्नाटक बसचा. मी आधीच सांगितलं होतं माझ्या छोट्या भावाला बसनं जायला नको, कारण की कर्नाटक बसमध्ये खूप गर्दी असते. पण माझ्या भावाने ऐकलं नाही आणि आम्ही बसलो थेट लास्ट सीटला. भाऊ ती सीट नव्हती, अवघड जागेची जखम होती. मी तेव्हाच ठरवलं, ह्यांच्यासोबत मी कधीच ट्रिपला जाणार नाही, घरात बसून पंखा बघत बसलेलं परवडेल. शेवटी बेळगाव इथे पोहोचलो आणि क्रोमाकडे निघालो, पण तिथे कळालं क्रोमा शॉपच बंद आहे, कारण की ते लोक सूर्यपुत्र नव्हते, सूर्य उठल्यावर झोपणारे पुत्र होते. मग म्हटलं शॉप ओपन होईपर्यंत आम्ही जाऊ कुर्मापुरी मिशन कम्प्लीट करायला. मग आम्ही गेलो बेळगाव मधल्या रामदेव हॉटेलमध्ये. मग काय एकदम खुश होऊन दिली कुर्मापुरीची ऑर्डर. पण पुरी एक नंबर होती, पण कुर्मा जरा साधाच वाटला. मग माझ्याकडून ह्याच्यासाठी रेटिंग आहे 10/3. मग गरमी तर खूप होती, मग आता घेऊया म्हटलं लस्सी, आणि लस्सी घेतलं. मग आम्ही तिथेच बसून जीएसटी आणि कुपनचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलो आणि आम्ही गेलो शेवटी क्रोमामध्ये. सगळे कुपन लागू झाले, जीएसटीचा काही विषय नाही. आणि भाऊ फोन मिळाला, ते पण एक नाही 2 फोन घेतलो, एक माझ्या भावासाठी आणि एक माझ्या मित्रासाठी. आनंद असा झाला होता की आम्ही शॉप मधून बाहेर आलो आणि फोटो काढतोय की लग्नाची वरात काढतोय हेच कळत नव्हतं. त्या दिवशी मोबाईल भेटल्यावर तर आनंद झालेलाच. तोपर्यंत अनेक माझ्या ग्रुप मधल्या सीए मित्रांना कॉल केला आणि भाऊ आज लग्नाची पार्टी आहे आणि जेवायला यायला लागतंय म्हणून कॉल आला. मग आम्ही तिथनं गेलो डायरेक्ट. मग काय आम्ही डायरेक्ट गेलो पार्टीला. सगळे भेटलो, गप्पा मस्करी पार्टी केली आणि मोबाईल मिशन शेवटी यशस्वी झाला. तर मंडळी असा होता आपल्या बेळगाव मोबाईल मिशनचा शेवट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि कमेंट मध्ये सांगा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात खराब प्रवास कोणता होता. परत भेटू नवीन ब्लॉग मध्ये.